दररोज सकाळी उठल्यावर उशीवर सापडणारे केस, आंघोळीनंतर टॉवेलवर अडकलेले केस आणि केस विंचरले की हातात केस येतात, हे दृश्य अनेकांच्या जीवनात रोजचंच झालं आहे. केस गळणं म्हणजे केवळ शारीरिक बदल नाही, तर ते एक मानसिक अस्वस्थता निर्माण करणारं संकट आहे, जे हळूहळू आत्मविश्वास पोखरतं. आजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. धूळ, सततचा ताण, चुकीच्या खाण्याच्या सवयी, केमिकल प्रॉडक्ट्सचा अतिवापर हे सगळं केसांसाठी घातक आहे. त्यांचा परिणाम थेट टाळूवर आणि केसांच्या मुळांवर होतो. त्यामुळे केसांची वाढ थांबते, कोंडा निर्माण होतो आणि केस गळू लागतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक जे काही करतात ते महाग आणि केमिकल युक्त असतं. शॅम्पू बदलले जातात, सिरम्स खरेदी केले जातात, ट्रीटमेंट्स घेतल्या जातात, पण फार कमी वेळासाठी त्यांचा उपयोग होतो. केस गळती थांबवण्याचा हा प्रयत्न बाह्य स्वरूपात होतो, पण मुळात जाऊन कारण शोधण्याचा आणि निवारण करण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. त्यामुळे जे उपाय केले जातात ते तात्पुरते असतात आणि मग निराशा अधिक वाढते. पण मित्रांनो, आपल्या घरात म्हणजे अगदी स्वयंपाकघरात असलेले काही पदार्थ केसांच्या समस्यांवर अतिशय प्रभावी ठरू शकतात, हे फार कमी लोकांना माहिती असतं. अनेकदा हे उपाय आपल्याला जुन्या पिढीने सांगितलेले असतात, पण त्यांच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं की इतका साधा उपाय असेल तर त्याचा परिणाम कसा होईल. पण हीच सर्वात मोठी चूक आहे, कारण नैसर्गिक उपाय हे हळूहळू का होईना पण खोलवर परिणाम करत असतात आणि त्यांचे फायदे हे दीर्घकालीन असतात. मित्रांनो, केसांच्या सर्व समस्यांवर एक असाच रामबाण उपाय आहे. या उपायात ना रसायने आहेत, ना महागडी यंत्रसामुग्री, ना सलूनचा खर्च. हा उपाय आयुर्वेदिक तत्वांवर आधारित आहे, जो अनेक पिढ्यांपासून वापरला जातो आहे. आणि हा उपाय म्हणजे आवळा पावडर आणि लिंबाचा रस. होय मित्रांनो, हेच दोन साधे पण अत्यंत प्रभावी घटक जे केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत आरोग्य सुधारतात. आवळा फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही वरदान आहे. आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि त्यांना बळकट करतं. हे पोषण थेट मुळांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे केस गळणं कमी होतं. याशिवाय आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक फॅटी ॲसिड्स टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात. जेव्हा रक्ताभिसरण योग्य प्रकारे होतं तेव्हा केसांच्या कुपिकांना आवश्यक पोषण मिळतं आणि त्यामुळे नवीन केसांची वाढ सुरू होते. नियमित वापर केल्यास केस गळती थांबतेच, पण केस अधिक चमकदार, मजबूत आणि निरोगी दिसतात. लिंबाचा रस हा टाळूसाठी एक नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो, कारण त्यात असलेल्या सिट्रिक ॲसिडमुळे टाळूवर साचलेलं अतिरिक्त तेल, ज्याला एक्सेस ऑइल म्हणतात, आणि कोंडा सहजपणे साफ होतो. या घाणीतूनच स्काल्पच्या हेअरपोर्समध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे केसांची वाढ थांबते. पण लिंबाचा रस हे अडथळे दूर करतो. हेच केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी पहिलं पाऊल ठरतं. याशिवाय लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळूतील खाज, जळजळ आणि इन्फेक्शन यांसारख्या समस्यांवर परिणामकारक नियंत्रण ठेवतात. हे गुणधर्म टाळूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्या लोकांना सतत कोंड्याची आणि स्किन इरिटेशनची तक्रार असते, त्यांच्यासाठी लिंबाचा रस वरदान ठरतो. महत्त्वाचं म्हणजे लिंबू टाळूचं पीएच संतुलन टिकवून ठेवतो. टाळू ना खूप कोरडा राहतो ना खूप तेलकट, आणि हे संतुलनच केस गळती कमी करण्यास मदत करतं. कारण असंतुलित पीएच हेच केसांच्या कमकुवत होण्याचं मूळ कारण असू शकतं. म्हणूनच लिंबाचा नियमित वापर केल्याने टाळू निरोगी राहतो, केस गळती कमी होते आणि नवीन केस उगवण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र वापरले जातात तेव्हा ते एकमेकांच्या गुणधर्मांना पूरक ठरतात. एक घटक केसांच्या मुळांना पोषण देतो तर दुसरा टाळू स्वच्छ आणि निरोगी ठेवतो. असा हा उपाय केवळ प्रभावीच नाही तर कायमस्वरूपी परिणाम देणारा आहे, तेही कोणतेही साईड इफेक्ट्स न देता. जेव्हा आवळा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र वापरतो तेव्हा तुम्हाला मिळतो एक असा कॉम्बिनेशन जो एकाच वेळी टाळू स्वच्छ करतो आणि केसांनाही पोषण देतो. अनेकांनी असा अनुभव घेतला आहे की फक्त 2 आठवड्यांच्या नियमित वापराने केसांची गळती कमी होते, केस अधिक मजबूत, चमकदार आणि दाट दिसायला लागतात. कारण एकीकडे टाळू स्वच्छ होतो आणि दुसरीकडे मुळे पोषित होतात. हीच त्या परिणामामागची खरी कारणं आहेत. काही जणांना लहान लहान नवे केसही दिसायला लागतात, ज्यांना बेबी हेअर रिग्रोथ असे म्हणतात. हे सर्व कोणत्याही केमिकल्सशिवाय अगदी घरच्या घरी शक्य होतं. मित्रांनो, यासाठी 2-3 चमचे आवळा पावडर, त्यात 1-2 चमचे लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून एकसंध पेस्ट बनवा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांवर लावा. 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने ते धुवा. हे उपाय आठवड्यातून 1-2 वेळा केले तरी भरपूर फायदा होतो. जर तुम्हाला कोरडे केस जाणवतात किंवा केस धुतल्यानंतर रुखरुखीतपणा जाणवतो तर ही पेस्ट करताना त्यात थोडंसं खोबरेल तेल देखील टाका.
हे तेल केसांना मॉइश्चराईज करतं आणि ड्रायनेस टाळतो. तसेच ज्या लोकांना कोंड्याची समस्या जास्त आहे त्यांनी लिंबाचा रस थोडासा अधिक घालावा, कारण लिंबामधील सिट्रिक ॲसिड हे टाळूवरचा कोंडा साफ करण्यात अतिशय प्रभावी ठरतं. हा उपाय एकाच वेळी कोंडा, कोरडेपणा आणि केस गळती यावर काम करतो. तुम्हाला जर लांब आणि दाट केस करायचे असतील तर हाच उपाय करता करता त्यात मेथीची पेस्ट तुम्ही घालू शकता. मेथीमध्ये प्रोटीन आणि लेसिथिन असतात जे केसांची मुळे बळकट करतात आणि वाढीला चालना देतात. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पेस्ट खूप पातळ करू नका, कारण खूप पातळ पेस्ट केसांवर नीट बसत नाही आणि टाळूवरून लगेच खाली वाहू लागते. पेस्ट अशी हवी की ती केसांवर व्यवस्थित टिकून राहावी. ही पेस्ट वापरताना अजून एक महत्त्वाचं सूत्र आहे की उष्ण पाण्याचा वापर करू नका. गरम पाणी हे केसांचं नैसर्गिक तेल काढून टाकतं, ज्यामुळे केस अधिक कोरडे, कमकुवत आणि तुटणारे बनतात. त्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवावेत, जेणेकरून केसांची गुणवत्ता टिकून राहते आणि उपचाराचा फायदा अधिक काळ टिकतो. मित्रांनो, या उपायाचा परिणाम लगेच दिसत नाही, पण टाइमलाईन लक्षात ठेवली तर आश्चर्य वाटेल. 7 दिवसांमध्ये टाळू अधिक स्वच्छ वाटतो, खाज आणि जळजळ कमी होते. 15 दिवसांमध्ये केस गळतीत लक्षणीय घट जाणवते. 30 दिवसांमध्ये केस अधिक चमकदार व जाडसर होतात आणि 60 दिवसांनंतर नवीन केस उगवायला लागतात. लहान लहान बेबी हेअर्स दिसायला लागतात, जे या उपायाची खरी ताकद दर्शवतात. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी काय करावे ते आता सविस्तर जाणून घेऊया. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, तेव्हा अगदी लक्षपूर्वक ऐका. नंबर 1. संतुलित आहार. केसांचं मूळ पोषण आतूनच मिळतं. केसांचं आरोग्य हे आपल्या शरीराच्या आतून मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असतं. प्रथिने हे केसांचा मुख्य घटक असलेलं केरॅटिन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. त्याशिवाय बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे, B7, बायोटिन, B12, जीवनसत्व डी आणि ई हे केसांची मुळे बळकट करतात व गळती कमी करतात. अंडी, मासे, दूध, हिरव्या पालेभाज्या, बीन्स, बदाम, अक्रोड आणि फळं हे पदार्थ केसांच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा आहार चांगला असेल तेव्हाच केस टिकतील, वाढतील आणि नैसर्गिक चमक दाखवतील. नंबर 2. नियमित तेल मालिश. टाळूचं रक्ताभिसरण वाढवणं गरजेचं आहे. तेल मालिश ही केसांच्या आरोग्यासाठी एक जुनी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. जेव्हा आपण टाळूवर हलक्या हाताने तेल लावतो आणि मालिश करतो तेव्हा त्या भागातील रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळतं आणि ते मजबूत होतात. ही प्रक्रिया फक्त केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण मन आणि शरीरासाठी देखील फायद्याची असते, कारण ती तणाव कमी करण्यास मदत करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. मालिश करताना वेळ देऊन प्रेमाने केसांवर लक्ष केंद्रित केल्यास मानसिक शांती मिळते. तेलाची निवड देखील महत्त्वाची असते. नारळ तेलात अँटीफंगल गुणधर्म असतात, जे डॅन्ड्रफ किंवा इतर त्वचा रोगांपासून संरक्षण करतात. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे केसांना नैसर्गिक चमक देतं आणि कोरडेपणा कमी करतं. तर आवळा तेल केस काळे राहावेत यासाठी प्रसिद्ध आहे. आठवड्यातून 2 वेळा मालिश केल्यास केसांचं पोषण कायम राहतं, वाढ सुधारते आणि केस गळती कमी होते. यामुळे केस अधिक काळ निरोगी आणि मजबूत राहतात. नंबर 3. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर. केस स्वच्छ आणि नरम ठेवणे आवश्यक आहे. आजकाल बाजारात मिळणारी शॅम्पू आणि कंडिशनरची उत्पादने आकर्षक वाटतात, पण त्यामध्ये असलेले सल्फेट्स, पॅराबिन्स आणि इतर रसायने दीर्घकालीन वापराने केसांचे नुकसान करतात. त्यामुळे सौम्य, नैसर्गिक किंवा सल्फेट फ्री शॅम्पू निवडणं केवळ पर्याय नसून गरज बनली आहे. शॅम्पू करताना तो फक्त टाळू आणि केसांच्या मुळांवरच वापरावा, कारण आपल्याला टाळू स्वच्छ करायचा असतो आणि केसांच्या लांबीवर शॅम्पू लावण्याची गरज नसते. त्यानंतर कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर लावावा, मुळांवर नाही. कंडिशनर केसांमध्ये ओलावा टिकवतो, केस मऊ बनवतो आणि ब्रेकेज कमी करतो. तसेच केस सावरण्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उष्णतेपासून संरक्षण. स्ट्रेटनर, कर्लर, ड्रायर यांसारखी हीट स्टायलिंग उपकरणं केसांची नाजूक संरचना बदलून टाकतात. त्यातील तीव्र उष्णता केसातील नैसर्गिक ओलावा शोषून टाकतात, ज्यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि तुटण्यास प्रवृत्त होतात. म्हणूनच शक्यतो ही उपकरणं वापरणं टाळावं किंवा खूपच गरज असेल तर हीट प्रोटेक्टंट वापरूनच वापरावं. निरोगी केसांसाठी कमी उष्णता, योग्य उत्पादनं आणि नियमित काळजी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. नंबर 4. मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित सवयी. अंतर्गत आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ बाहेरून लावलेली उत्पादने उपयोगी नाही आहे, तर जीवनशैली सुधारणे देखील तितकंच गरजेचं आहे. मानसिक तणाव, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव हे सगळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू लागतात. तणावामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, जे थेट केस गळतीला कारणीभूत ठरतं. योगा, प्राणायाम, ध्यान यामुळे तणाव नियंत्रणात राहतो. दररोज किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप आणि 8 ते 10 ग्लास पाणी हे केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
नंबर 5. नैसर्गिक उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला. दीर्घकालीन समाधानासाठी मार्ग. केसांसाठी नैसर्गिक उपायांचा वापर हा एक पारंपरिक आणि परिणामकारक मार्ग आहे. मेथी, आवळा, ब्राह्मी आणि भृंगराज यांसारख्या औषधी वनस्पतींमध्ये केसांच्या मुळांना पोषण देणारे घटक असतात. मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांची गळती कमी करते. आवळा हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे केसांना काळसर, मजबूत आणि चमकदार बनवतो. ब्राह्मी आणि भृंगराज यांचा वापर केल्याने टाळू शांत राहतो, रक्ताभिसरण वाढतं आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. हे उपाय दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित असून रासायनिक साईड इफेक्ट्स पासून मुक्त ठेवतात. तरीही काही वेळा केसांची गळती ही फक्त बाह्य काळजीने थांबत नाही. जास्त प्रमाणात केस गळणं, टाळूवर सतत डॅन्ड्रफ होणं किंवा विशिष्ट भागात केस पूर्णपणे गळणं ही लक्षणं आरोग्याच्या अंतर्गत समस्यांची सूचक ठरू शकतात. अशा वेळी घरगुती उपायांवरच अवलंबून राहणं चुकीचं ठरू शकतं. हार्मोनल असंतुलन, थायरॉइड, पौष्टिक घटकांची कमतरता किंवा इम्युन सिस्टीमशी संबंधित आजार यामुळे सुद्धा केसांचे गंभीर प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे अशा स्थितीत त्वचारोग तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असतं, जेणेकरून योग्य निदान होऊन योग्य उपचार करता येतील. ह्या 5 स्टेप्स तुमच्या केसांचं संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात, आतून आणि बाहेरून दोन्ही स्तरांवर. जर हे नियम सातत्याने आणि संयमाने पाळले तर तुमचे केस केवळ चांगले दिसतीलच नाही, तर अधिक काळ टिकतील आणि निरोगी देखील राहतील. जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.